प्रवासाचे असे भन्नाट किस्से आणि अनुभव ऐकण्यासाठी ट्रॅव्हल करी मेधा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार मंडळी, मी मेधा अलकरी. ट्रॅव्हल करी मेधामध्ये तुमचं सहर्ष स्वागत. अमेरिकेला माझ्या लेकाकडे गेलेलं असताना मी माझ्या मनात अगदी पक्क ठरवलं होतं की या सिमेंटच्या जाळ्यातून बाहेर पडायचं आणि अलास्काचं अनाघ्रात असं जे सौंदर्य आहे ते नक्की पाहायचं. अलास्का ही सगळी बर्फाची आणि ग्लेशियरची दुनिया. हे ग्लेशियर्स आणि त्यात अडकलेलं पाणी हे खरं तर खूपच पुरातन म्हणायचं, कारण ही बर्फाची नदी बनण्याकरता हजारो वर्ष लागतात आणि त्यातला तो निळा रंग तर अप्रतिम. काय असतं, आपल्याला फक्त तो निळा रंग अशा करता दिसतो कारण बाकी सगळे जे रंग असतात ते शोषून घेतले जातात आणि म्हणून आपल्याला दिसणारा जो असतो तो निळा हा परावर्तित प्रकाश असतो. स्थानीय भाषेत ज्याला डेनाली म्हणतात त्या माउंट मॅकिन्ली या पर्वताचं शिखर किंवा हा पर्वतच म्हणजे अलास्काचा जणू प्राण. त्या शिखराभोवती विमानांनी 360 कोनात घिरट्या घालायच्या आणि नंतर हळूच ते विमान ग्लेशियरवर उतरणार. ही कल्पनाच मला भयंकर भन्नाट वाटली. तातडीने आम्ही तालकिटना एअर टॅक्सी त्यांचा जो ग्लेशियर लँडिंग टूर होता त्याच्यामध्ये आपलं नाव नोंदवलं. हा टूर आहे 1.5 तासाचा. आम्ही विमानात चढायच्या आधीचे सगळे सोपस्कार असतात ते पार पडले आणि आमचं विमान उडालं. हे असं 6 सीटर विमान असतं. ज्यावेळेला उंच उडालं तेव्हा क्षणभराकरता माझ्या मनात हुरहुर झाली, पण मग जेव्हा मी खाली बघायला लागले तेव्हा ती एक नदी आणि उन्हाळी हिरवळ, काही छोटी छोटी घरं दिसायला लागली आणि मग मी त्याच्यात मग्न होऊन गेले. जरा वेळाने आम्ही देनालीच्या धवल साम्राज्यात प्रवेश केला. पुढे गेल्यानंतर आम्हाला धुक्यात लपलेलं देनालीचं शिखर दिसायला लागलं. ते देनालीचं शिखर आहे 20,000 फूट आणि आम्ही आमचं विमान 10,000 फुटावरून उडत होतं. कधी या बाजूनी कधी त्या बाजूनी असं ते देनालीचं जे शिखर होतं ते फारच मनोहारी दिसत होतं. वर देनालीचं शिखर पाहत होतो म्हणजे त्याच्यात आमचा लपाछपीचा खेळ चालू होता. कधी ते धुक्यात जायचं, त्यावेळेला मग मी खाली बघत होते. खाली हा रूथ ग्लेशियर आहे. बघितलं तर ती निळ्या रंगाची म्हणजे टर्कॉइज ब्लू कलरची अशी डबकी दिसायची. ती फारच सुंदर दिसायची. त्याच्यानंतर ज्या वेळेला ते विमान असं वळायचं त्यावेळेला कधी कधी असं वाटायचं की या ग्लेशियरला खवले खवले आहे आणि काही ठिकाणी तर गाडीची काच फुटावी आणि त्याच्यानंतर तडा गेलेल्या त्या गाडीच्या काचेसारखा असा तो ग्लेशियर दिसत होता. किंवा आपल्याला जी दुष्काळी जमीन दाखवतात की नाही त्यावेळेला जे तसे जमिनीला गेलेले तडे असतात तसे या ग्लेशियरला दिसत होते. म्हणजे तेही खूप मनोहारी दिसत होते. एके ठिकाणी तर ग्लेशियरच्या बर्फाचा भुगा असा भुसभुशीतपणे खाली पडताना पाहिला. आणि एकदा जेव्हा विमान खाली आलं त्यावेळेला खोल अशी भेग पाहिली. म्हणजे त्याच्यात जर का कोणी अडकला तर तो खाली यमसदनासच जायचा. अचानक खाली आम्हाला पिवळे निळे असे ठिपके दिसले. त्या पांढऱ्या रंगावर ते पिवळे निळे ठिपके अगदी उठून दिसत होते आणि थोडी पुढे लाल मुंग्यांची दिसावी अशी एक रांग दिसायला लागली. आम्ही कुतूहलाने वैमानिकाला विचारलं. तो म्हणाला की हे जपानी फोटोग्राफर्स आहेत आणि 1 महिनाभर ते इथे तळ ठोकू नये. त्या देनालीचे 4ही प्रहरी आणि 4ही कोनातून त्यांना फोटो काढायचे असतात. धन्य आहे की नाही या जपानी चेकाटीची. आणि ते जे हिरवे निळे होते ते त्यांचे तंबू होते. ते तंबू कसे, तर ते बर्फ खोदायचा त्याच्या आत ते तंबू बांधायचे म्हणजे गार हवा जी येते ती जमिनीच्या पृष्ठभागावरून निघून जाते आणि या तंबूमध्ये थंडी कमी वाजते. आता लँडिंगची वेळ झाली होती. वैमानिकांनी विमान अगदी हळूहळू खाली उतरवलं. पण आपल्याकडे असती तशी मोठी धावपट्टी काही कुठे दिसत नव्हती आणि त्या मानाने वेगही जास्ती वाटत होता. आणि आजूबाजूला त्या दऱ्या, म्हटलं हा उतरवतो कुठे आता विमान. पण तो इतका निष्णात होता, त्यांनी अतिशय सफाईदारपणे ते विमान त्या ग्लेशियरच्या भूमीवर उतरवलं. आम्ही खाली उतरलो.
त्या ग्लेशियरच्या भूमीवर पाय ठेवला. हा रूथ नावाचा जो ग्लेशियर आहे त्याची जाडी किती असेल? 4000 फूट जाडीचा अशी ती बर्फाची नदी आहे. आम्ही ज्या वेळेला खाली उतरलो त्यावेळेला आम्हाला वाटलं की आम्हाला खूप थंडी वाजेल. थंडी होतीच, पण बर्फावरून चकाकणारं ऊनही खूप होतं, त्यामुळे तसं उबदार वाटत होतं. आजूबाजूला बघितलं, अथांग हिमसौंदर्य होतं आणि नीरव शांतता. त्या जपान्यांचे टेंट्स पाहता पाहता दूरवर आम्हाला एक अशी मोडकी थोडी किंवा लाकडाची अशी ऐतिहासिक वास्तू दिसावी तशी दिसायला लागली. परत आम्ही आपल्या वैमानिकाला विचारलं की हे काय आहे, कुठली ऐतिहासिक वास्तू आहे का ही जुनी? तो म्हणाला नाही, ते एक टॉयलेट आहे. टॉयलेट? या सुळक्यावर कोणी बांधलं ते आणि जातं कोण त्या टॉयलेटमध्ये? त्यांनी आमच्या हातात दुर्बीण दिली आणि तो म्हणाला की जरा झूम करून बघा, सुळक्याच्या त्या बाजूला एक हॉटेल आहे आणि त्याचं हे टॉयलेट. आता या हॉटेलच्या मालकाला, तिथे जाऊन राहणाऱ्या आणि त्यानंतर ते टॉयलेट यूज करणाऱ्या अशा सगळ्या माणसांना मी साष्टांग नमस्कार घातला. हे सगळं सौंदर्य पाहण्यात आम्ही मशगूल झालेलो असताना वैमानिक म्हणाला, चला चला आपण इथे 15 मिनिटांपेक्षा जास्त काही थांबू शकत नाही. का? आमचा मराठी बाणा अगदी उफाळून वर आला. नाही म्हणजे ते जपानी इथे महिनाभर राहू शकतात आणि आम्ही का गोशा आवरायचा लवकर? 15 मिनिटच थांबायचं आणि आमच्याकडे भरपूर गरम कपडे आहेत. तो म्हणाला, तुमच्याकडे गरम कपडे असतील पण विमानाच्या इंजिनकडे जॅकेट नाही. ते जर का एकदा थंड झालं तर मात्र खरंच रात्र इथे काढावी लागेल बरं का. आम्ही लगेचच्या लगेच धावत त्या विमानात शिरलो. उत्तर अलास्काकडचा हा ग्लेशियर लँडिंगचा भन्नाट अनुभव घेऊन आम्ही आता दक्षिणेकडे आलो. दक्षिण अलास्कामध्ये सेवार्ड नावाचं एक गाव आहे आणि तिथे जाताना विटियर नावाचं एक छोटंसं गाव आहे. तिथून 36 ग्लेशियर टूर असा एक टूर निघतो. इथे मात्र पूर्ण वेळ आपण बोटीवर असतो आणि वाटेतले 36 ग्लेशियर्स आपल्याला बघायला मिळतात. या टूरमध्ये आम्ही बर्फाच्या दुनियेतला एक नयनमनोहर असा सोहळा पाहिला. ग्लेशियर्स हे स्थिर नसतात, ते गतिशील असतात. म्हणजे अतिशय धीम्या गतीने ते पुढे पुढे सरकत असतात. आम्हाला हे GK ग्लेशियर लँडिंगच्या वेळी माहीत नव्हतं, हे बरं झालं, नाहीतर आमची भीतीने गाळण उडाली असती. पण ही गती अतिशय धीमी असल्यामुळे आपल्याला ते जाणवत नाही. मात्र ज्या वेळेला ते समुद्राच्या जवळ येतात त्यावेळेला त्यांचे मोठाले असे तुकडे होतात आणि ते समुद्रात कोसळतात आणि या सगळ्या प्रोसेसला काल्विंग म्हणतात. आणि ज्या वेळेला ते तुकडे समुद्रात पडतात तेव्हा त्याचा कांठळ्या बसेल इतका मोठा आवाज होतो आणि तो भुशासारखा किंवा कधी तुकड्यांसारखा जो बर्फ पडतो समुद्रात तो बघण्यासारखा सोहळा असतो. निळसर झाक असलेला हा बर्फ कधी तुकड्या तुकड्यांनी म्हणजे भिंत कोसळावी असा किंवा कधीतरी भुशासारखा समुद्रात पडतो. या टूरमध्ये आम्ही सागरी वन्यजीवन आणि खूप सारे पक्षीही पाहिले. समुद्रात उलटा पोहणारा आणि गटांगळ्या खाणारा सी ऑटर आणि गरुड पक्षी हे त्यातले माझे अतिशय आवडते. काय मग मित्रांनो, आवडली नाही ग्लेशियरची दुनिया? असेच नवनवीन अनुभव ऐकण्यासाठी तुम्ही ट्रॅव्हल करी मेधाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.